नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाचोड पोलीस ठाणे हद्दीतील कडेठाण देवीच्या या गावामध्ये इसम नामे कल्याण बापूराव काळे हे गेल्या 8 ते 10 दिवसांपासून गावात उपस्थित नव्हते. ते गायब होते. त्या अनुषंगाने गावामध्ये कल्याण बापूराव काळे यांचा त्यांच्याच मुलाने खून केला असण्याची चर्चा सुरू होती आणि त्यांचा मृतदेह हा घरातच पुरला असल्याबाबत गोपनीय माहिती मिळाली होती. त्या अनुषंगाने शनिवार दिनांक 22/11/2025 रोजी पाचोड पोलीस ठाण्याची टीम आम्ही सदर कल्याण बापूराव काळे यांचे राहते घरी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता त्यांनी तिथे प्रेत पुरले असल्याबाबत खात्री झाल्यानंतर त्या अनुषंगाने आम्ही कार्यकारी दंडाधिकारी तथा तहसीलदार पैठण यांना पत्र देऊन आणि त्यांच्या उपस्थितीत सदर प्रेत उकरून काढून आणि त्या प्रेतावर पुढील कायदेशीर प्रक्रिया करून मयत यांचा मुलगा नामे राम कल्याण काळे याकडे सदर अनुषंगाने चौकशी केली असता तो उडवाउडीची उत्तरे देऊ लागले. तेव्हा त्याच विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्याने वडील कल्याण काळे यांचा दिनांक 16/11/25 रोजी वडील दारू पिऊन आल्यामुळे घरात संध्याकाळी भांडण करू लागले. त्यामुळे रागाच्या भरात त्यांच्या भांडणामध्ये डोक्यात लाकडी दांड्याने मारल्यामुळे मृत्यू झाला आणि मग भीतीपोटी त्यांनी त्यांच्या राहत्या घराच्या बाजूलाच असले मातीच्या धाब्याच्या घरामध्ये त्यांचा मृतदेह पुरला असल्याबाबत त्यांनी सांगितले. त्यानंतर त्यावरून मयत यांचा दुसरा मुलगा लक्ष्मण काळे यांच्या फिर्यादीवरून कलम 103 अन्वये गुन्हा दाखल केलेला असून आरोपी नामे राम काळे यास अटक करून त्याला कोर्टापुढे हजर केले असता मान्य कोर्टाने 3 दिवसांचा PCR रिमांड दिलेला असून पुढील अधिक तपास पोलीस सब इन्स्पेक्टर राम बारात हे करीत आहेत. सर, जेव्हा हा खून झाला त्यावेळेस घरामध्ये कोणी व्यक्ती नव्हते का, किंवा त्याची आई म्हणा भाऊ म्हणा कोणी? सदर घटना घडली त्यावेळेस मयत यांची पत्नी आणि मुलगा असे तिघेही घरात होते. यांचे भांडणं चालू झाल्यानंतर त्यांची आई ही भांडणं बघून आणि घाबरून बाहेर जाऊन बाजूच्या शेजारच्यांकडे जाऊन थांबली होती आणि त्यांच्या भांडणामध्ये नंतर मयत मुलगा राम काळे यांनी वडिलांच्या डोक्यात दांडा मारल्यानंतर मृत्यू झाल्यानंतर घाबरून तो मृतदेह त्यांनी त्यांच्या घरात पुरून ठेवला होता. त्यानंतर सदरबाबत त्यांनी आईला सांगितले होते, पण आई ही एकटीच असल्यामुळे भीतीपोटी तिने सदरची गोष्ट कोणालाही सांगितली नाही. पण त्यानंतर जेव्हा घरातून दुर्गंधी येऊ लागल्याने आणि याचा एक माहिती मिळेल या भीतीने तिने तिच्या दिराला ही माहिती दिली आणि त्यानंतर गावात चर्चा झाल्यानंतर सदर ही खुनाची घटना उघडकीस आली आहे.